जे की 25 हे इथे आय थिंक ग्लू असतो, पण आहे जे जातात त्यांना खूप जस्ट सेम छोटं मोठं असं ओपन जातं. आणि किंवा ह्याच्यात मी क्रीम बनवून पण ठेवू शकते. झालं. हा 40 रुपीजला आहे. हे सगळं पूर्ण पॅकेट 40 रुपीजला आहे. पाव किलो घेतली मी. वेलकम बॅक टू माय चॅनल योजनास ब्लॉग. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे किंवा दाखवणार आहे जे मी 25 रुपीजमध्ये जे प्रोडक्ट्स घेतले आहेत ते. तर अंधेरीमध्ये एक शॉप आहे, ते मला माहिती नव्हतं. मी कधीच म्हणजे मी तिथून जायची, ज्याला आय थिंक चप्पल गल्ली असं म्हणतात. तर तिथे एक शॉप आहे आणि तिथे ना एक स्पीकर लावलेला, म्हणजे ते कंटिन्यूस बोलतात ना की 25 रुपये में सारी चीज़ें अँड ऑल, ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं ते. तर मी 25 रुपीजमध्ये हे सगळं आणलेलं आहे. मी काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. खूप इंटरेस्टिंग मला असं वाटलं. आणि हेच गोष्टी ॲमेझॉन आणि ह्याच्यावर थोडेसे महाग आहेत. हे आहे रियुजेबल वॉशिंग बॉल्स. ठीक आहे, तर हे सिलिकॉन आहे. मला दाखवते, हे बघा, हे सिलिकॉन बॉल्स आहेत जे की आपण कपड्यामध्ये टाकलं तर ते कपडे हे नाही होत, गुंतत नाही. तर हे असे 4 बॉल्स मला भेटलेले आहेत. 4 बॉल्स मला भेटलेले आहेत जे की 25 रुपीज आहे. ठीक आहे, तो हे वर्थ आहे. ठीक आहे, हे मी थोडंसं नॉट सो यूज थिंक असं घेतलेलं आहे. दॅट इज बेबो फास्ट नेल फॅशनेबल नेल. तर हे आहे, हे मला ॲक्च्युली लास्ट टाइम मी नेल्स वापरलेले. मी जसं फेक नेल्स वापरत नाही, पण ह्याच्यात ओके. तर हा एक जो कंपार्टमेंट आहे तो रिकामी आहे. इथे आय थिंक ग्लू असतो, तो ह्याच्यात नाही आहे. पण हां, हे दिलेले आहेत आय थिंक. हां, हे स्टिक ऑन नेल्स आहेत. राईट, हे स्टिक ऑन नेल्स आहेत. हे चिटकवायचं आणि ह्याचा गम पण ग्लू पण चांगला असतो. तर हे मी नंतर कधीतरी वापरेन, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कसं यूज करतात ते. मी फर्स्ट टाईम मी जेव्हा आता अंदमानला गेलेली तेव्हा वापरलेलं. तो हे पण 25 रुपीजमध्ये मला भेटला आहे. ह्याच्यामध्ये कलर्स पण होते, पण मी हा व्हाईट आणि म्हणजे फ्रेंच मॅनिक्युअर टाईप असं ना तसं कलर घेतलेला आहे. तर हे पण मला आवडलं. तर ते प्रॉडक्ट कसं आहे ते वापरल्यानंतर कळेल, तोपर्यंत मी काय सांगू शकत नाही. नेक्स्ट इज, हे मला खूप बेटर वाटलं, म्हणजे वर्थ, खूपच जास्त वर्थ वाटलं. दॅट वॉज दिस. हे फक्त पूर्ण सेट 25 रुपीजला होतं. तुम्ही असं सिंगल घ्यायला गेला ना, जेव्हा ट्रेनमध्ये जे येतात ना किंवा असं शॉपमध्ये घ्यायला गेलात, तर हे आय थिंक 20ला तरी एक भेटतं सेट. तर हे मी पूर्ण अख्खा 25 रुपीजला घेतलेलं आहे. नेक्स्ट इज हे बॅक क्लिप्स. हे पण 25 रुपीजला आहे. हे ॲक्च्युली तुम्ही डीमार्टला गेलात ना, ह्याची प्राईस काहीतरी वेगळी असते. मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत, पण आहे जे जातात त्यांना कळलं असेल की किती साईज आहे ह्याची. तर अवेलेबल इन 3 साईजेस आहेत, पण हे तर एकच साईजचं दिसतं मला. ठीक आहे, तर हे क्लिप्स आहे जे बेसिकली आपण कुठली पिशवी ओपन केली किंवा कुठलं बॅग ओपन केलं तर त्याला आपण सील करायला हे वापरतो. ते 25 रुपीजला पण हे छान आहे. दुसरी गोष्ट आहे की हे रबर बँड्स. हे रबर बँड्स पण मला लागतात खूप, जस्ट सेम यूजसाठी की बॅग किंवा काय प्लास्टिकची बॅग किंवा काय असं ओपन असेल, स्पेशली फॉर लाईक इटिंग पर्पज बॅग असते, तर ते ना ह्याच्याने नॉट करू शकतो. किंवा दुसरं पण काही गोष्टी असतात जे आपण नॉट करायचं असं किंवा काही. हे मी केसाला बिलकुल वापरत नाही, केसाला बिलकुल नाही वापरायचे. ह्याच्याने केस खूप तुटतात. हे केसासाठी नाही आहे. हे फक्त म्हणजे फाईल किंवा कुठलं काही फोल्डर किंवा त्याला टाय करायला किंवा ह्याच्यासाठी बेसिकली वापरू शकतो. तर हे 25 रुपीजला आहे. हे बेसिकली 25 रुपीजला नाही आहे, हे मला माहिती आहे, बिकॉज ऑफिसमध्ये स्टेशनरी जे येते हे 30 to 35 किंवा 40 रुपीजला पण येतात. हे 25ला दिस इज ऑल्सो वर्थ. नेक्स्ट आहे, दिस इज माय फेवरेट. स्पून, जे मेजरिंग स्पून असतात ना, तिथे खूप सगळे होते, म्हणजे खूप सायझेसचे पण होते, पण मी हे साईजवाला घेतला बिकॉज हे छोट्यापासून स्टार्ट होतं. छोट्या मोठं असं ओपन जातं. आणि हे मला मेजरमेंटला खूप गरजेचं आहे. म्हणजे मी सध्या सोप बनवते किंवा
आयुर्वेदिक सोप असतात, मुलतानी मिट्टी हे, तर त्याचं मेजरमेंट घ्यायला हे बेस्ट आहे. सो दिस इज ऑल्सो 35. ह्याच्यात किती स्पून आहेत ना तुम्हाला सांगा, 1 2 3 4 5 6 7 25 रुपीजमध्ये वर्थ इट. नेक्स्ट ही आहे डब्बी, स्टीलची डब्बी, विच इज ऑल्सो 25 रुपीज. तर ह्याच्यामध्ये ना मी ॲक्च्युली काय डिसाईड केलं ना, माझ्याकडे जेवढे लिपस्टिक्स आहेत, जेवढे म्हणजे पुराणे लिपस्टिक्स आहेत जे ऑलमोस्ट संपलेले आहेत, त्याला स्पूनमधून काढायला लागतील, तर ते सगळे ना ह्याच्यामध्ये सगळे टाकून ह्याला गरम करून हे पूर्ण म्हणजे बोलतात ना थंड केल्यानंतर हे सगळं जो कुठला कलर येईल तो मी वापरणार आहे लिप्ससाठी. तर बघूया, हे मी जेव्हा करामती करेन ना तेव्हा मी हा व्हिडिओ बनवीन, पण त्याच्यासाठी हा घेतलेला आहे मी. तेव्हा ह्याच्यात मी क्रीम बनवून पण ठेवू शकते, जसे की माझी नाईट क्रीम आहे. नाईट क्रीम आहे मी बनवते, पण दॅट इज अ सिक्रेट, मी कधी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये नाईट क्रीम पण ठेवू शकते, पण बेसिकली हा मी लिपस्टिकसाठीच घेतलेला, बिकॉज मला प्लास्टिक वापरायचं नव्हतं म्हणून मी हा स्टीलचा कंटेनर वापरला म्हणजे घेतलाय. नेक्स्ट हे आहे, हे मी का घेतलं कारण मी ह्याचं इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर बघितलेलं आणि मी एक्सायटेड होती तेव्हा, अरे कैसे होगा म्हणून. ह्याचा मला काही यूज नाही आहे, पण ह्याचा यूज मी करू शकते कशा ना कशा तरी. हे क्राफ्टसाठी यूज होतं बेसिकली. तर इथे इन्स्ट्रक्शन्स पण दिले आहेत आणि ह्या शेप अँड साईजचे आहे. आता हे आपण बघूया उघडून, कारण हे मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. तर मी हे ओपन करते. ओके, तर हे असं आहे पाठवून, हे बघा. आणि ह्याला प्रेस करायचं, म्हणजे एखादा पेपर किंवा असं टाकून, सपोज मी प्लास्टिक घेते, ठीक आहे. आता ह्याच्यावर येईल की नाही माहीत नाही मला. तर ह्याला आपण आतमध्ये असं ह्या गॅपमध्ये टाकायचं आणि ह्याला पंच करायचं. प्लास्टिकमध्ये नाही यूज होत आहे. पेपर कहाँ से लाओ, ठीक आहे, हा पेपर वापरूया. लेट्स सी ह्याच्यामध्ये काय होतं का. हा खूप हार्ड आहे वाटतं पेपर. अजून मी कुठला पेपर वापरू शकते, माझ्याकडे पेपरच नाही. हे बघा, हा हा, हे फेल नाही बोलू शकत, पण आय थिंक जे नॉर्मल पेपर असतात ना त्याच्यासाठी आहे, कारण हे हार्ड पेपरसाठी नाही आहे, हे नाही होत आहे. एक सेकंड, मी पेपर घेते. तर मी हे बुक आणलेलं आहे कुठून तरी. तर आपण ह्याला स्टेपल टाईप करून बघूया किंवा पंच करून बघूया. किती कसरत करावी लागते. हा पेपर घेतला, तर हा मी करूनच ते घेतलं. झालं हे बघा. तर अशी हे येतं. सो नाईस प्रॉडक्ट, हे क्राफ्टसाठी बेस्ट आहे. अजून एक करून मला मजा येते. सी, पण हे एकच येतं का, मला ह्याचा डाऊट आहे. किंवा चेंज होतं, चेंज पण असेल ना करायला काहीतरी. नाही आहे, तर ही एकच शेप अँड साईजचा आहे. म्हणजे इथे जो शेप दिलेला आहे त्याच शेपमध्ये येणार. असे वेगवेगळे शेप्स भेटतात. तर हे ठीक आहे, पण ह्याचा मला काही यूज नाही आहे, पण मी असंच घेतलं क्यूट म्हणून. तर हे पण मला 25 रुपीजला भेटलं. तर मी हे सगळ्या गोष्टी, म्हणजे किती टोटल गोष्टी मी तुम्हाला दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8
8 गोष्टी मी फक्त 200 रुपीजला घेतलेल्या आहेत. पर पीस इज फॉर 25 रुपीज. तर दॅट्स इट फॉर टुडे. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. आणि अजून एक गोष्ट, मी एक खूप मोठी चूक केली की मी त्याचं शॉपचं नाव नाही बघितलं. पण तुम्ही चप्पल गल्लीमध्ये जाल ना, तिथे तो रेकॉर्ड वाजत असतो, तो तुम्हाला कळेल. अंधेरी वेस्टला, हां, नियर स्टेशनच्या बाहेर पडलं की ते चप्पल गल्ली लागते. जे अंधेरीला राहतात त्यांना माहिती असेल, जे नाही राहत तर तिथे बाहेर पडल्यावर चप्पला दिसतील तुम्हाला, तर तुम्हाला कळेल की चप्पल गल्ली आहे. ठीक आहे, तर तिथे जा तुम्ही. पण अजून पण भरपूर गोष्टी होत्या, तर तुम्ही घेऊ शकता अशा गोष्टी. मला अशा चीप प्राइसेसमध्ये भेटणाऱ्या गोष्टी आहेत, मला खूप आवडतात. मला मार्केट फिरायला खूप आवडतं. म्हणजे ते भाजी मार्केट असू दे, नाही तर हे अशा गोष्टींचे मार्केट असू दे. परत मी सोप असते ना, मी तुम्हाला एक दाखवते. माझ्याकडे सोप मी आता मार्केटमध्ये जाऊन आली. तर मी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला की मी हे रिन हे सगळे गोष्टी वापरत नाही. म्हणजे नाव नाही घ्यायला पाहिजे, पण ठीक. तर हा जो सोप आहे ना, हा कपडे धुवायचा साबण आहे. हा मी 40 रुपीजला आणला आहे. 40 आणि हा 40 रुपीजला आहे. हे सगळं पूर्ण पॅकेट 40 रुपीजला आहे. याच्यात 5 बार आहेत आणि हे मेल्ट पण नाही होता. हे मेल्ट पण नाही होतं. मी कपडे धुवायला हेच वापरते. मी कुठलंच ब्रँडचं साबण वापरत नाही. हे अंधेरी मार्केट, जे आपण बोलतो ना भाजी मार्केट आहे, तिथे आतमध्ये असं गेल्यावर आहे ना, हे सगळं सोप फिपवाला बसलेलं असतं. म्हणजे पूर्ण बोलतं ना, विदाउट ब्रँड्सवाले सोप आणि पावडर असं भेटतं. तर ही पण पावडर मी घेतलेली आहे. त्याचा वास खूप छान आहे. आय थिंक जॅस्मिन आहे. तर ही मला आय थिंक पाव किलो घेतली मी 30 रुपीजला. तर ही सुट्टी पावडर आहे, ती पण घेतली. मी फर्स्ट टाइम घेतली ही, मी कधी घेत नाही, पण छान आहे. आणि हे पण फॉर 40 रुपीज. तर हे पण चांगलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही पण असं नॉन ब्रँड वस्तू पण वापरायला पाहिजेत. तुम्हाला कळतं की किती ते युजेबल आहेत. किंवा आता तुम्ही बघा, दुसरे साबण आहेत तर ते मेल्ट होतात. म्हणजे जे ब्ल्यूवाला साबण असतो, जे आपण वॉशिंग मशीनला, जो खूप ब्रँड नेम आहे, मग तो मेल्ट होतो. पण हा साबण अजिबात मेल्ट होत नाही. हा कडकच्या कडक राहतो आणि कपडेही साफ स्वच्छ होतात. कारण मी धुते माझ्या हाताने, तर मला माहिती आहे. तर हा खूप युजेबल आहे. तर हेच गोष्टी, अजून पण गोष्टी घेतात, पण हा व्हिडिओ खूप लांब होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीची गोष्टी मी तुम्हाला सांगते. कारण त्याच्यामध्ये आयुर्वेदिकचं पण आहे काय. आणि मी बेसिकली फोकस करते आयुर्वेदिक आणि नॉन ब्रँड्स वस्तूवरच जास्त करून, जे नॅचरल असतात आणि जे आपल्यासाठी फायदेशीर असतात त्या गोष्टी, असं बोलू शकता. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. प्लीज कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू.